ट्रॉन नावाच्या सायकलसाठी. आणि ही जी चमचम करणारी गोल्डन ब्लॅक कलरची ट्रॉफी आहे कोणाच्या घरात सजवली जाईल? रुपेश उर्फ भाऊ आई एकविरा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जायचं. रुपेश उर्फ भाऊ 2 पंच नक्कीच आपण पाहू शकतात. नितेश भोईर आणि केतन भोईर नक्कीच आमचे मुख्य पंच हे लंचचा आस्वाद घेतील. हट्ट पुरवण्याची नक्कीच वेळ आलेली आहे. हट्ट कुठल्या ट्रॉफीसाठी आहे? प्रथम पारितोषिकसाठी आहे. चॅम्पियन्स ठरेल कोण या 2026च्या 10व्या पर्वाच्या खर्डी प्रीमियर लीगचा आपण पाहू शकता. अमरेंद्र भोईर आपण पाहू शकता त्यांची उपस्थिती आहे. तसेच सर्व मान्यवर यांना मी उपस्थित राहण्याची प्रार्थना करतो, वंदनीय प्रार्थना करतो की आपण प्लीज उपस्थित राहा. जियान शिलवन वर्सेस रियान शिलवन असा सामना आपण पाहू शकतात. खर्डी प्रीमियर लीगचा थरार पर्व 10वे आपण पाहू शकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता तर मिस्टर सचिन, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर केवल. ऑन साईडला भिरकवायचा आहे. दिशा खराब आहे का? पंच नितेश भोईर आमच्याकडे वळताना म्हणतील येस इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू आपण पाहू शकतात. मोरेश्वर भोईर नक्कीच लेजेंडरी प्लेअर आपण पाहू शकतात. श्रीगणेश संघाचे, खर्डी 11 संघाचे, 40+ खर्डी 11 संघाचे आज मात्र भाग राहिलेत आई एकविरा मित्र परिवार संघाचे. सचिन यांच्याकडून नक्कीच एक अपेक्षा असते. नक्कीच त्यांचा खेळ हा खूप चांगला असतो. यावेळेस मात्र पायचीतची अपील केली गेली. पायचीतची अपील मात्र यास उचलून धरल्यात. पायचीत की बोल्ड क्लीन बोल त्रिफळा उद्ध्वस्त. केवल भोईर यांचा फॉर्म मात्र डळमळीत आणि केवल भोईर मात्र निराश मनाने आणि कॉपी बुक स्टाईल त्यांची बॅट पकडण्याची पद्धत आउट होताना ग्लव्स हातामध्ये, उजव्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये बॅट. बॅक टू द डगआउट. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील दादा आणि नक्कीच परमेश माळी यांचा आवाज आणि त्यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध झालेलं हे गीत नक्कीच अपार यश मिळालं. हळूवार फेकला चेंडू, क्रॉस बॅटेड खेळायचा आहे, बैठक शॉट मारायचा आहे. मात्र नक्कीच तुम्ही मनात विचार केला म्हणून तुम्ही विमानात प्रवास करू शकणार नाहीयेत. विमानात प्रवास करायचा असेल तर आता मात्र नक्कीच ॲस्ट्रोलॉजर सांगतायत 2026 मध्ये विमानाचा प्रवास करू नका असं अनेक जण म्हणतायत. मात्र इकडे स्वप्नवत फटका मारण्याचा प्रयत्न राज यांच्या माध्यमातून मी ठरवून शॉट मारू शकणार नाहीयेत. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं महत्त्वाची गोष्ट आहे. सचिन टू राज यावेळेस मात्र त्याच पद्धतीचा नक्कीच फटका पाण्यास मिळतो. मात्र झेल संपन्न होईल का? मनवीत कुठलीही चुकी करणार नाहीत. मनवीत यांचा मात्र नक्कीच मनासारखा झेल. आणि राज बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं असताना जिथे केवळ सारख्या चांगल्या फलंदाज आउट झाला असताना, बाद झाला असताना राज यांनी मैदानात थांबणं गरजेचं होतं. क्रिकेटिंग सेन्स, वेर इज युअर क्रिकेटिंग सेन्स? तुमचे मार्गदर्शक तुम्हाला काय सांगतात? कारण की पहिल्या चेंडूवर केवळ बाद झाल्यानंतर तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. राज यांचा विचार झाला होता ऐकून खेळाडू म्हणून, मात्र त्यांना नक्कीच कुठेतरी एक चांगला प्लेअर म्हणून टीममध्ये घेतलंय. तुम्हाला मैदानात थांबणं गरजेचं आहे. नो, ॲब्सोल्युटली नो क्रिकेटिंग सेन्स. जस्ट डीजे. आपण वळवा कारण की तिथे मात्र नृत्य आविष्कार होतोय. नक्कीच एन्जॉय करतायत या स्पर्धेसाठी आणि एकंदरीत खूप एन्जॉय. आपल्याकडे कॅमेरा आहे. हायफाय बॉक्स, कम ऑन, हायफाय बॉक्स खाली एकविरा ग्रुप यांच्याकडे कॅमेरा वळतोय. नक्कीच मॅच कडे येऊयात. नक्कीच चालू सामन्याकडे आपण येणार आहोत. सचिन टू सचिन आपण पाहू शकणार आहोत. सचिन यांचा फ्लिक ऑफ द रेस नक्कीच फटका पाण्यास मिळतोय. कुठलीही धावसंख्या मिळणार नाहीये. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ होती. धावसंख्या जर फलकार पाहिली मात्र एक धावसंख्या. नक्कीच जियान शिलवन संघ थोडासा एकंदरीत बॉडी लँग्वेज त्यांचा डाऊट दिसतंय. मात्र मी जसं सकाळच्या सत्रापासून म्हटलंय की निगेटिव्हचं पॉझिटिव्ह तुम्हाला करता आलं पाहिजे तरच तुमच्या टीमची टेक ही चालू राहील.
कुठे चेंडू नक्कीच क्लास फटका वॉट अ शॉट डगलस मरेलियर झिम्बाब्वेचा. या नक्कीच फटक्याची आठवण आली की झिम्बाब्वेचा जो प्लेअर होता डगलस मरेलियर याने मात्र हैराण करून ठेवलं होतं भारतीय क्रिकेट टीमला आणि अशा प्रकारचे फॅन्सी शॉट खेळले होते. अप्पर कटचा फटका आणि नक्कीच एकंदरीत षटक आपण पाहतोय की एक चेंडूचा खेळ शेष आहे का तर एक चेंडूचा खेळ शेष आहे. बॉल फिरवा. खर्डी गावचा यात्रोत्सव. फुल टॉस चेंडू सचिन परत एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट मारस मिळाला इंटू द गॅप. चेंडू मात्र दन 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 कुठे चाललाय कुठे तर सीमारेषा पार गुलाबी रंग उधळणारा 4 चौकार. परिवार दोन्ही टीमनी सज्ज राहायचं आहे. तर परेश यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाते. मागचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा बाकी होता. राज 11 आणि आई एकविरा मित्र परिवार दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. चला सज्ज रहा राज 11 आणि आई एकविरा मित्र परिवार. धावसंख्या जर पाहिली एका षटकानंतर धावसंख्या फलकार लागली 9 धावसंख्या. सचिन यांचा क्लास पाहण्यास मिळाला. फ्लिक ऑफ द रेस्ट मात्र नक्कीच पाहण्यास मिळाला. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क पाहू शकणार आहात. यासोबत रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे मिस्टर अमर यांना आपण पाहिले. अमर नक्कीच कालच्या दिवसापासून मला वाटतं थोडेसे नदारात राहिलेत. नदारात मीन्स की चमकले नाही आहेत असं म्हणावं लागेल. मात्र आज संधी आहे. कमावून अमर नक्कीच तुमच्याकडे तो क्लास आहे, तुमच्याकडे ती गोलंदाजी आहे, तुमच्याकडे तो टप्पा आहे, तुमच्याकडे ती लेंथ आहे, तुमच्याकडे तो आत्मविश्वास नावाचा गोष्ट आहे. आणि त्या आत्मविश्वास नावाचा जर गोष्ट असेल मित्र तुमच्यासोबत असेल तर संकट नावाचा शत्रू हा तुमच्याकडे येत नाही. यावेळेस मात्र गुड बॉलिंग क्वालिटी बॉलिंग दर्जा क्वालिटी ज्याला काय म्हणतात ते नक्कीच दाखवताना आपण पाहू शकतात. मिस्टर अमर राऊंड विकेट मारा करताना सज्ज आणि एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी. परेश यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलाय. यस मागच्या सामन्याचा घ्यायचा आहे आपण प्लीज थांबायचं आहे. 9 चेंडू 20 धावसंख्या. ऑफ साईडला मध्ये इंटू द गॅप आहे. नक्की चेंडू चालेल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार क्लास फटका नक्कीच पाहण्यास मिळाला. जर बॅट्समन पाहिलं तर बॅट्समन आपण पाहू शकतात नक्कीच राहुल यांच्या बॅटमधून. राहुल यांचा जीएन शिलवण संघासाठी मोलाचं योगदान राहिले. 6 वाटा राहिलाय. 9 चेंडू 20 धावसंख्या केला. परेश यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांचा बाकी असेल शेष असेल. आई एकविरा स्टँड मात्र नृत्य आविष्कार ज्याला म्हटलं जातं पद्धत तालीत ते दाखवता येतं. अमर टू राहुल एकाच संघातून बिलॉंग करतात. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची एज लागून चेंडू मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची कुठलीच संधी नाही आहे. 1 धावसंख्यात रोखता येणार नाही. धावसंख्याची गती पहिली धावसंख्या फलकावर लागली ती 14 धावा आता घडीला फलकावर लागल्यात. तर नक्कीच सचिन आणि राहुल यांना चमकावं लागेल. केवळ भोईर यांनी सपशेल नक्कीच निराश केलंय. ॲज अ जीएन शिलवण संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून आज त्यांचा चमक त्यांना दाखवता आली नाही. कालच्या दिवसात सुद्धा त्यांना चमक दाखवता आली नाही. जेव्हा तुम्ही आयकॉन प्लेअर म्हणून येता तेव्हा तुमच्याकडे जबाबदारी असते आणि जबाबदारीचं भान ठेवून कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. मात्र त्यांचा पवित्र हा आक्रमकतेचा आहे आणि ॲज अ आक्रमक प्लेअर म्हणून एक अट्रॅक्टिव्ह प्लेअर एक डिस्ट्रॉयड प्लेअर म्हणून त्यांची ओळख आहे. आज तो दर्जा आज मात्र त्यांना सिद्ध करता आला नाही असं म्हणायला वाव आहे. परत एकदा मिस्टर अमर कुठे चेंडू नक्कीच गुड प्लेस सचिन एक क्लेवर फलंदाज आहेत. हुशार फलंदाज. चेंडू मात्र गुलाबी रंग उधळेल का तर हो गुलाबी रंग उधळणारा हा 4 चौकार. यस ठीक आहे. थँक्यू डीजे. तर सचिन यांच्या बॅटमधून 3 चौकार येत आहेत. नक्कीच क्लास फलंदाजी. प्रत्येक त्याच पद्धतीचा फटका नक्कीच यावेळेस मात्र जाळ्यात अडकवलं गेलं. नक्कीच ज्यासाठी केला होता अट्टहास नक्कीच चेंडू थोडासा लेफ्ट थोडासा राईट असता तर नक्कीच सचिन यांचं कौतुक करेन की ज्या पद्धतीने नजर आहे दृष्टी गरुडाची छाती केसरीची असं शिवरायांना म्हटलं जातं. मात्र यावेळेस दृष्टी गरुडाची नक्कीच सचिन यांच्या मार्फत पाहायला मिळाली. मात्र यावेळेस बॅक टू द डगआउट. यस डीजे.
परेश यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा. योगेशजी भोईर, पिंटूजी भोईर यांच्या शुभ हस्ते परेश भोईर. चला या 9 चेंडू 20 धावा, 3 चौकार वसूल केल्यानंतर मात्र माघारी परतले नवीन फलंदाज मैदानात आपण पाहू शकतायत. यावेळेस मात्र भार्गव यांच्या बॅट मधून हा चेंडू निघून चाललाय. षटकार की चौकार? राहुल यांच्या बॅट मधून हा आलाय षटकार, क्वालिटी दर्जाचा षटकार 6. यस डीजे नक्कीच रिप्लेस बॉल द्या. परेश भोईर आपला मॅन ऑफ द मॅच मिळालाय. 9 चेंडू 20 धावा आणि आमच्याशी चर्चा केली आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय. येस, परेश यांनी सातत्याने आमच्याशी चर्चा करतात क्रिकेटवर आणि नक्कीच त्यांनी अनेक वेळा श्रेय दिले आम्हाला. आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालाय परेश. येस, हॅप्पी म्हणतायत ते. भार्गवांची गोलंदाजी नक्कीच ऑफ साईडला, नक्कीच कट स्क्वेअर कटचा फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, 5 बाउन्स, 6 बाउन्स, 7, 8, 9, 10 मिळतील धावा 4, 4. परिवार यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक. यावेळेस काय फटका पास मिळाला, क्लास दर्जाचा काय फटका सजवलाय. वन ऑफ द बेस्ट शॉट ऑफ द डे. 6 KPL षटकार. शिगेला पोचलाय KPLचा, खराडे प्रीमियर लीगचा हा उत्साह शिगेला पोचलाय. नक्कीच कालच्या दिवसात प्रमोदजी शेडगे सर होते. आज मात्र मी त्यांना नक्कीच म्हणेन की आज तुम्ही ही स्पर्धा मिस करताय. नक्कीच इथला उत्साह तुम्हाला 10 लाखाच्या स्पर्धेत भेटणार नाही. भार्गव नक्कीच रिवर्स फटका खेळायचा आहे. यावेळेस मात्र हळूवार फेकलेला चेंडू. भार्गव यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि पहिला गोलंदाज ठरला या 10व्या पर्वात KPL मध्ये हॅट्रिक घेणारा भार्गव मोहन घरत. नक्कीच त्यांचे पिताश्री मोहन घरत आपण पाहू शकतायत की वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर ऑफ तत्वादेवी क्रिकेट टीम, वन ऑफ द लेजंड प्लेयर ऑफ KPL, वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर ऑफ 40+ खराडी टीम आणि त्यांचे सुपुत्र भार्गव मोहन घरत पहिला गोलंदाज हॅट्रिक घेणारा. यावेळेस मात्र दिशा नक्कीच यावेळेस दिशा आणि टप्पा योग्य सुयोग्य म्हणायला हरकत नाही आणि यावेळेस मात्र माघारी परतावा लागेल फलंदाज राहुल यांना. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात येतोय. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या फलकार किती लागल्यात सुजल आम्हाला सांगतील. 32 धावसंख्या या फलकार लागलेल्या आहेत. खराडी आई एकविरा ग्रुप एन्जॉय करतोय. नक्कीच कुठलाही व्यत्यय येणार नाही याची दक्षता बाळगा. कॅमेरामॅन साठी 300 रुपये आई एकविरा ग्रुप यांच्याकडून. कॅमेरामॅन साठी 300 रुपयांचा पारितोषिक आले. नक्कीच भार्गव नक्कीच चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या 3 षटकानंतर 32 आणि 33 धावसंख्येचं आव्हान मात्र उभं ठेवलंय. नक्कीच
संघ आपण पाहू शकतात रियांश इलेव्हन संघ. भार्गव यांचा जर षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर षटकार आणि तदनंतर मात्र 3 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळले, 14 धावसंख्या बहाल केल्या. मात्र भार्गव यांच्याकडे क्लास आहे. भार्गव यांनी कमी वयात त्यांच्याकडे ती गोलंदाजीची मॅच्युरिटी दिसते आणि एक पर्सनॅलिटी जर त्यांची पाहिली तर नक्कीच मोहन गर्द यांच्याप्रमाणे एकंदरीत शांत संयमी अशी पर्सनॅलिटी दिसते आणि KPL मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज 10व्या पर्वात. सुरेख कामगिरी, वेल डन भार्गव. धावसंख्येचं आव्हान 32 धावसंख्या फलकार लागलाय. स्वधर्म रक्षण्या देवच घेतो जन्म जिजाऊ पोटी. स्वधर्म रक्षण्या देवच घेतो जन्म जिजाऊ पोटी. नाव तयाचे शिवा नमन करावे कोटी कोटी. 33 धावसंख्येचं आव्हान उभं ठेवलंय. नक्कीच DJ शुभम यांचं कौतुक करावं लागेल की जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेंट्रीसाठी येतो तेव्हा मात्र शिवरायांचं नक्कीच एक गौरव गीत त्यांच्या मार्फत प्रस्तुत केलं जातं आणि आम्हाला नक्कीच एक ऊर्जा मिळते. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच आम्हाला ऊर्जा येईल. आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला, अखंड भारताला ही ऊर्जा मिळेल. नाणेफेकी होत आहे, नाणेफेकी केली जाते. राज 11 वर्सेस साई एकविरा ग्रुप अशी नक्कीच एकंदरीत नाणेफेकी होईल. अमृतजी भोईर खर्डीगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एक महावितरणचे माजी कर्मचारी यांचं मी या समर्थन कक्षात स्वागत करतो आणि आपल्याला नक्कीच एक विनंती करतो की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांच्या मार्फत मंडळास 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलं तर आम्ही त्यांचं हार्दिक असं धन्यवाद व्यक्त करतो. योगीजी भोईर, अमृतजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, नोंद करून ठेवा. केवळ यांच्यासाठी 100 रुपयांचा पारितोषिक रोहित यांच्याकडून. बरोबर, नक्कीच नाणेफेकी कोण जिंकतोय? नाणेफेकी राज 11 आई एकविरा संघ नाणेफेकी जिंकतोय आणि नक्कीच त्यांनी मात्र फलंदाजी स्वीकारला. 3 षटकांचे सामने असतील. चालू सामन्याकडे येऊया. 33 धावसंख्येचं आव्हान आहे. आदर्श नावाचा एक चांगला हरहुन्नरी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ॲज युजल राऊंड विकेट गोलंदाजी करेल. समोर उभं ठाकल्यात फलंदाज जर आपण पाहिले तर मिस्टर अमर आणि आपण पाहू शकतात गोलंदाज कोण आहे? आदर्श. तर समोर दुसरा नॉन स्ट्राईक एंडला सचिन नावाचा फलंदाज. अमर यांनी जर 3 षटकार मारले, मन्या मॅन फ्रॉम मायको यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक लागले गेलंय. त्याच्यातील पहिला येईल का? नाही. फ्लेक्झिबल नक्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आदर्शांनी जर विकेट्स घेतला तर विवेक बंधू प्रेम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. कुठल्याही स्वरूपात जर बळी मिळवला तर विवेक बंधू प्रेम काफिला शेरुंका या ग्रुपमधून 200 रुपयांचं पारितोषिक नक्कीच येईल. आई एकविरा ग्रुप हायफाय बॉक्स नक्कीच आपण पाहतो एन्जॉयमेंट करतात. आदर्श टू अभय अमर नक्कीच डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आदर्शांना नक्कीच एक बक्षीस लावलं गेलंय. अमर यांना प्रमोट केलं गेलंय फलंदाजीसाठी ॲज अ ओपनर म्हणून आणि धावसंख्या हव्या आहेत तर त्यांना एकंदरीत 33 धावसंख्या हव्या आहेत. जियांश 11 वर्सेस रियांश 11 असा आपण सामना पाहू शकता. अमर मात्र चेंडू मिस करतायत. नक्कीच ज्या पद्धतीने त्यांना प्रमोट केले ती कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 धावसंख्या या प्रत्येक षटकात तुम्हाला जमवावे लागतील आणि तरच आपल्या संघाला विजयश्री गाठता येईल.
प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. मॅन फ्रॉम माय खोप मिस्टर मन्या, मॅन फ्रॉम जय हनुमान संघाचे कर्णधार आपण पाहू शकतात. एक उत्कृष्ट खेळाडू, अंडरम क्रिकेट असू दे की ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, ज्याच्याकडे नक्कीच प्रीमियर लीग मध्ये खेळण्याचा जास्तीत जास्त अनुभव आहे. प्रीमियर लीग स्पर्धा कशा जिंकाव्या, प्रीमियर लीग स्पर्धा कशा गाजवाव्या, ॲज अ बॅटर, ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांनी नाव गौरव कमावला आहे तेच मॅन फ्रॉम माय खोप मिस्टर मन्या यांच्याकडून नक्कीच यावेळेस शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द ओव्हर, शॉट लॉंग ऑफ क्लिअर केले सचिन यांच्या माध्यमातून. लॉंग ऑफ क्लिअर आउट ऑफ द पार्क. 6 राऊंड विकेट आणि त्याच पद्धतीने ऑफ स्क्वेअर कट वॉर शॉट क्लासिक नेत्रदीपक नयन चक्षु नयन रम्य फटका सचिन यांच्या बॅट मधून. सचिन चमकेगा तो उसकी टीम चमकेगा. अनेक वेळा म्हटलंय भोईर संघाला जिंकायचं सचिनला चमकावं लागेल, त्यांच्या टीमला जिंकायचं असेल सचिन वामन भोईर नावाचा हा छोटा खेळाडू नाही मोठा खेळाडू, तोच चमकेल त्याची टीम चमकेल. येस ठीक आहे. लाडूला सगळ्यांचा आहे, सचिन वामन भोईर सगळ्यांचा लाडूला आहे, केपीएलचा लाडूला आहे. काय कामगिरी करेल नक्कीच. इनोव्हेशन शॉट फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र नाहक बळी दिला जातोय. क्रॉस झाल्यात तर यस पंच मात्र सहमत आहेत की क्रॉस झाल्यात नाही झाल्यात, मात्र यावेळेस अमर यांचा बळी. अमर मात्र रनआउटच्या स्वरूपाने बॅक टू द डगआउट. यस क्रॉस झाल्यात नाही झाल्यात तर बघावं लागेल. अक्षय थोडे थांबा. थर्ड अंपायर यस योगेशजी भोईर चेक करतील की क्रॉस झाल्यात की नाही झाले आहेत. अभिजित भोईर सुद्धा सहकार्य करतील क्रॉस झाल्यात की नाही झालेले आहेत आणि त्या दृष्टीने निर्णय देतील की राहुल अमर बाद आहेत की सचिन बाद आहेत. मॅन फ्रॉम मायकोप मिस्टर मन्या यांच्याकडून बक्षिसांची लय लूट होते. हॅट्रिक साठी 300 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. सचिन बॅक टू द डगआउट. सचिन यांना परतावं लागेल. क्रॉस हे झाले नव्हते, सचिन यांना मात्र माघारी परतावं लागेल. दोन अभिजित भोईर योगेशजी भोईर यांनी मात्र नक्कीच तांत्रिकता बघितली, तंत्र बघितलं आणि त्याचबरोबर मयूर यांनी सुद्धा नक्कीच निहाळलं आणि त्यानंतर मात्र नक्कीच निर्णय आला की सचिन यांना मात्र परतावं लागेल. सचिन यांना हे अंतर गाठावं लागेल खेळाडू कक्षाकडे आणि मात्र नक्कीच आता बॅट हातातली ठेवावी लागेल, टोपी डोक्यावरची काढावी लागेल आणि स्तब्ध बसावं लागेल आणि आता मात्र फक्त आणि फक्त सूचना देऊ शकतात. पहिल्या षटकाची सांगता आणि 11 धावा या फलकार लागल्या आहेत. नक्कीच तुम्ही फ्रंट फुटला होता. धावसंख्या तुम्हाला करायची 33, जी सरासरी आहे 11ची ती तुम्ही मेंटेन ठेवलाय आणि ज्या पद्धतीने तुम्ही 11ची सरासरी गाठताना जी कामगिरी केली आहे ती नक्की सिद्ध करायची आहे. राज नावाचा गोलंदाज आपण पाहू शकता. तर समोर अमर यांना कमाल दाखवावी लागेल. इंटू द गॅप खेळत का वन बाउन्स मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक धावसंख्या मात्र मिळते आहे. दुसऱ्या बाजूने अक्षय यांना नक्कीच नवतरुण क्रिकेटच्या ग्राउंडवर नवतरुण क्रिकेटच्या मैदानात ज्यांनी जो षटकार मारला होता त्यांची बॅटची स्विंग जी आहे ती अगदी नक्कीच तलवार चालवण्यासारखी आहे. त्यांच्या टप्प्यात जर चेंडू आला तर नक्कीच टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात आणि नक्कीच आज कार्यक्रम करावा लागेल. 33 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण सजावलं जाते, क्षेत्ररक्षणात अदलाबदल केली जाते. केवल यांच्या मार्फत केवल एक आयकॉन खेळाडू आहेत, त्यांना नक्कीच क्रिकेटिंग सेन्स हा त्यांचा चांगला आहे आणि त्या दृष्टीने क्षेत्ररक्षण सजावलं जाते. जर टप्प्यात आला तर टप्प्याचा कार्यक्रम मात्र अक्षय नक्कीच करू शकतात. राज टू अक्षय यासाठी टप्प्यात आला होता मात्र लांबी जास्त आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले त्या पद्धतीने हा झेल ड्रॉप अगदी सुयोग्य क्षेत्ररक्षण सजवलं होतं केवल यांनी. मात्र झेल ड्रॉप कोणी केलाय तर निकेश आय थिंक यस निकेश यांनी जेल ड्रॉप केलाय. तलावपाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सहभाग असतो. निकेश यांच्या मार्फत हा जेल सुटलाय. केवल थोडीशी निराश कारण की त्यांनी मनासारखं सुयोग्य क्षेत्ररक्षण सजवलं होतं. यावेळेस मात्र निराश मनाने मात्र केवल परत एकदा सीमारेषेकडे येताना पाहू शकतात. अक्षय यांच्या टप्प्यात जर चेंडू आला तर कार्यक्रम करतात. बघूयात.
यावेळेस मात्र बॅट फिरवण्याची ताकद कला मात्र त्यांच्याकडे आहे. मात्र ऑरेंज कलरचे ग्लोव्ज आपण पाहू शकतात की ते नक्कीच एक अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती खूप आक्रमक अशी नक्कीच दिसतंय. 33 धावसंख्या आपल्याला जमा करायची आहेत. राज आपण यांना पाहू शकतात. राज एक राऊंड विकेट मारा नेहमी करतायत आणि त्या दृष्टीने त्यांची कामगिरी काय राहील हे पाहणं मनोरंजक. 9-19चं समीकरण. यावेळेस मात्र नक्कीच राहुल मात्र कुठलीच चुकी करणार. राहुल मात्र नक्कीच अक्षय यांची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानात येईल मिस्टर नितेश. ज्या पद्धतीने हे खेळाडू नवीन नौक्या खेळाडूंना संधी दिल्या जात आहेत तर नक्कीच मला वाटतं की रियान शिलवण संघ थोडेसे प्रयोग करतोय असं म्हणायला हरकत नाही. येस डीजे. शक्तींचं बळ असणारे त्रस्त मोगलार ना करणारे परत ना फिरणारे तिन्ही जगात जाणणारे शिस्तप्रिय वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक जनतेचा राजा अर्थात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज यांच्या माध्यमातून हा चेंडू नक्कीच पंचांच्याकडे नक्कीच एक आशाभूत नजरेने पाहताना मात्र पंच आम्हाला दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. नक्कीच 9 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू आणि 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावा दोन्ही संघाने लक्षात घ्या. 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धाव संख्येचं समीकरण. मोठा फटका येतोय. नक्कीच शॉर्ट ऑफ नक्कीच पाण्यास मिळतो. एक कमाल धमाल फटका नक्कीच नितेश यांच्या बॅट मधून. आय थिंक नितेश यांच्या बॅट मधून नक्कीच हर्ष यांच्याकडून निशांत नक्कीच ज्यांना म्हटलं गेलं शेलार विवेक शेलार कार्बन कॉपी ऑफ विवेक शेलार यांच्या बॅट मधून घणाघात क्लास दर्जाचा षटकार हर्ष त्यांच्याकडून 100 रुपये. रील्स प्रसिद्ध होणार. ज्या प्रकारे मासेमारी करतात वैतरणाच्या खाडीवर आज खाडीवर मात्र त्यांनी नक्कीच गळाला मासा लागलाय त्यांच्या. नक्कीच या पद्धतीने क्रिकेट खेळतायत पण निशांत नक्कीच क्लास फटका. परत एकदा हर्ष कॉल उचलायचा आहे. अमोल भोईरेंचा कॉल येतोय की निशांत त्यांना यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट. 1000 रुपये निशांत यांना 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेच अमोल भोईर यांच्याकडून. 200 रुपये सत्वादी म्युझिकल ग्रुप यांच्याकडून. म्हणजे एकंदरीत एका षटकारासाठी 1300 रुपये. आणि आता थांबणं गरजेचं होतं. एक षटकार आल्यानंतर काय क्लास दर्जाचा फटका मारला. एका षटकारासाठी 1300 रुपये. 1000 रुपये अमोल भोईर अन्नपूर्णा यांच्याकडून. तर सत्वादी म्युझिकल ग्रुप यांच्याकडून 200 रुपये. हर्ष घरत यांच्याकडून 100 रुपये. 1300 रुपयांचं पारितोषिक. रुपये एका षटकारासाठी सर्वात महागडा षटकार या केपीएल मधील. नक्कीच एका षटकार निशांत 1500 रुपयांचा पारितोषिक लागलं आणि ते मिळवलं. नक्कीच एका षटकारासाठी 1000 रुपये अमोल भोईर कडून. अमोल भोईर जीपे करा. हर्ष घरात जीपे करा. आणि नक्कीच ज्या पद्धतीने सत्वादी म्युझिकल ग्रुप आपण सुद्धा त्याला जीपे करा. 200 रुपये बिगेश यांच्याकडून आलेले आहेत. एकंदरीत 1500 रुपये. 6 चेंडू 12. सामन्याकडे लक्ष द्या. 6 चेंडू 12 धावसंख्या. फलंदाज आपण पाहू शकतो अमर यांच्या बॅटमधून चेंडू मात्र नक्कीच दंदन लॉंग स्टॉप रिजनला जाईल का. चेंडू मात्र नक्कीच गुलाबी रंग उचलेल का. तर ओ गुलाबी रंग. प्लीज काळजी घ्या तिथे काळजी घ्या. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडस दगडाचा भाग आहे. आता मात्र समीकरण डीजे थांबा. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा बरोबर. 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. गुणलेखक बरोबर आहे. 5 चेंडू 8 धावसंख्या. अमोल कडून 1000 रुपये. चेतन तोरसकर यांचा कॉल.
अमर यांना प्रत्येक षटकासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. अमर यांना प्रत्येक षटकासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. चेतन तोरसकर मॅन फ्रॉम विरार डोंगरपाडा, प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. 8 धावसंख्येची गरज आहे. अमर यांना नक्कीच तो प्रयत्न करू. शॉट नक्कीच यावर. षटकार की चौकार, षटकार की चौकार, चौकार चौकार. 4 पंचांच्या संख्येत 4 धावा. आता 8 धावसंख्या. अमर यांना जे प्रमोट केलं होतं, ही KPL ची रंगत आहे, ही खाडी प्रीमियर लीग ची रंगत आहे, ही 10व्या पर्वाची कमाल धमाल आहे. कारण की जो नाही मी म्हटलं होतं, सकाळी म्हटलं होतं, जो नाही चमकला तो आज चमकेल. जे चमकले त्यांची चमक धीमी होईल, मात्र त्याचं प्रत्यक्षिक पाहायला मिळतं. अमर आज चम 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 चमकतोय. चार चेंडू 4 धावा. रंग चढलाय नक्की जियान शिलवण संघामध्ये हत्तीच्या माईला आता हीच वेळ आलाय. कारण की 2 चेंडूवर 2 चौकार गेल्यात. अमर यांनी 2 चौकार वसूल केल्यात. जियान शिलवण संघाचे ओनर म्हणत असतील हत्तीच्या माईला. आता मात्र 30 वेळ 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. आता अमर आणि नंदकुमार यांनी प्रेडिक्शन केलंय, बघूयात. 4 चेंडू 4 धावा. ज्या प्रकारे 2 चौकार गेल्यात, जियान शिलवण संघाचे ओनर नक्कीच म्हणत असतील हत्तीच्या माईला. यावेळेस मात्र नक्कीच काय एन्जॉयमेंट पाहण्यास मिळते. अमर यांच्या बॅट मधून रिव्हर्स फटका. नक्कीच 1 धावसंख्या मिळते. नक्कीच आता 3 चेंडू 3 धावा. हे क्रिकेट आहे, कुठे बदलेल सांगता येत नाहीये. 2 चौकार केल्यात, आता 3 चेंडू 3 धावसंख्या. हे गणित सोपं वाटतं, मात्र -3 आणि -3 0 होतं. लक्षात ठेवा, कधी पण 3 अधिक 3 6 होतात. -3 अधिक +3 हे जेव्हा गणित होतं तेव्हा 0 होतात. ज्यांनी बारकाईने गणिताचा अभ्यास केला त्याला माहित असेल. धन ऋण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 3 चेंडू 3. यावेळेस म्हटलं आत्ता गंमत आहे, आत्ता खरी रंगत जमलाय. मी म्हटलं होतं ज्या डीजेने गाणं वाजवलं तेच गाणं वाजवा. अज्वाल उर्फ आमदार यांना मात्र 100 रुपयांचा पारितोषिक. 2 चेंडू 3 धावा. दोन्ही संघाने लक्षात घ्या, सागर नक्कीच लेजेंडरी प्लेयर आहेत, भरवशाचे प्लेयर आहेत. 2 चेंडू 3 धावा. मी करेन हा आत्मविश्वास. सागर यांच्या बॅट मधून निर्धाव चेंडू 1 चेंडू 3. मी म्हटलं होतं नंदकुमार यांनी प्रिडिक्शन केलं होतं की सामना सोपा झालाय, मात्र तसं नसतं. -3 +3 धनभार ऋणभार पॉझिटिव्ह निगेटिव्ह या गोष्टी असतात. भूमितीचा गणिताचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मी म्हटलं होतं जिथे 3 चेंडू 3 धावसंख्या आल्या तिथे गणित फिरलंय. आता वारा फिरला. 1 चेंडू 3 धावसंख्या. कोण करेल? नक्कीच हा प्रश्न राहिलाय. हुकला तो संपला. नंदकुमार गणित सोपं नाही, गणित कठीण आहे. नक्की ज्या अर्थी तुम्ही म्हणत होता 3 धावसंख्या गणित सोपं आहे, गणित सोपं नाही. गणित सूत्राच्या आधारावर चालतं. गणित आता काय म्हणते? धनभार ऋणभार पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 1 चेंडू 3 धावा. अपातच्या मैदानी तू यशी वेळोवेळी डाव तुझा येता चमोशी जपून आपली खेळली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली तो झेल गावाय जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार नाव. या सारा नच कौशल तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चलाक जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. हुकायचं नाही. 1 चेंडू 3 धावा. धनभार ऋणभार. नंदकुमार गणित सोपं नाही. 3 धावा. 1 चेंडू 3. सागर यांच्याकडे पुढे नक्कीच एक आषाढ व्ह्यू. त्यांच्याकडे नक्कीच कॉन्फिडन्स आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. मला उठायला लागते, मला बसायला लागते. त्यांच्या क्षेत्ररक्षकांची काय हालत आहे बघा. नक्का कुर्तटाचे नक्कीच नक्का कुर्तडून झाल्यात, केस विंचरून झाल्यात. 1 चेंडू 3. सागर यांच्या बॅट मधून नक्कीच आता धाव होते. मात्र एकच धावसंख्या. इथे 3 चेंडू 3 धावसंख्याचा सामना आला ना
तिथे 3 चेंडू 3 हे प्रेडिक्शन असतं, हे निरीक्षण असतं. जिथे 3 चेंडूचा 3 धावसंख्या सामनाला मला कळलं होतं की हा सामना आता कठीण आहे, हा कठीण आहे. एक 3 चेंडूपैकी 9 धावसंख्या करणं सोपं असतं, 3 चेंडूपैकी 3 धावसंख्या करणं कठीण असतं. नक्कीच आजच्या दिवसातील सर्वोत्तम मॅच आणि नितेश यांनी मारलेला ईशांत यांनी मारले षटकार आणि त्यांना मिळाला 1500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच एक क्लास सामना पाहण्यास मिळाला. चला गौतम भोईर